स्वागत करते। मित्रांनो, आपल्याकडे तसा नेहमीच एक वादाचा मुद्दा असतो ना की लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं। लव्ह मॅरेज वाले म्हणतात एकमेकांना ओळखायची जास्ती संधी मिळते आणि अरेंज वाले म्हणतात की लग्न करूनही आम्ही आमची जोडी शाबूत ठेवतो। एनिवे आपण या गोष्टींवरती वाद नको घालूया, हा प्रश्न विचारूया आपल्या येणाऱ्या कपल्सला। चला, सर्वप्रथम आपण बोलूया लव्ह मॅरेज कपलला। या सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी अरविंद विठ्ठल हिरलेकर, चार्टर्ड अकाउंटंट आहे। 90 मध्ये चार्टर्ड अकाउंटन्सी पास होऊन इन्शुरन्स या फील्डकडे वळलो। लाईफ इन्शुरन्सचा पूर्ण वेळ काम करतो आणि गेल्या 10 वर्षातली प्रगती वाखाणण्याजोगी आहे। हिच्याशिवाय ते शक्य नव्हतं। ही माझी बायको मेधा। तुम्ही बोला। नमस्कार, माझं नाव मेधा अरविंद हिरलेकर। मी पण अरविंद बरोबर पूर्वी ह्या व्यवसायात काम करत होते, पण आता सध्या पूर्ण वेळ हाऊसवाईफ आहे। दॅट्स व्हेरी क्रेडिटेबल। बसा। आता आपण बोलूया अरेंज मॅरेज कपलला। या आम्हाला जरा ओळख करून द्या तुमची। नमस्कार, माझं नाव राजू सीताराम पाटील। मी BSc झालेलं आहे। LIC त्याच्यानंतर एअर इंडिया या जॉबनंतर मी मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर सध्या काम करतोय। सध्या माझं पोस्टिंग CID इंटच्या अंडर येणारं स्पेशल प्रोटेक्शन युनिट येथे आहे। मी म्हणजे VIPs लोकांना जी सिक्युरिटी दिली जाते सध्या ते काम करत आहे। नमस्कार, मी सौ निवेदिता राजू पाटील। मी स्वतः ब्युटिशियन आहे। मी BAची स्टुडंट आहे। स्वतः मी भरतनाट्यम शिकलेले आहे आणि इंदुमती लेले या माझ्या गुरु आहेत। त्यांच्याबरोबर मी फोक डान्सचे प्रोग्रामही केलेले आहेत आणि अजूनही करते। मी 91ला वर्ल्ड फोक फेस्टिवल होता, त्याच्यासाठी मी इंडियाला रिप्रेझेंट करण्यासाठी तिथे गेलेले। थँक्यू। बसा। तर सर्वप्रथम आपण लव्ह मॅरेज कपलला विचारूया, आयुष्यभराचा इन्शुरन्स यांच्या हातात देण्याची कोणती पॉलिसी वापरलीत, म्हणजे ह्यांना पटवलं कसं? ग्रॅज्युएशनपर्यंत जवळजवळ 3-4 वर्ष आम्ही एकत्र शिकलो। ती माझ्या 1 वर्ष ज्युनियर होती मला आणि कदाचित त्या कंपनीमुळे आम्ही एकमेकांना चांगलं ओळखू शकलो, एकमेकांना आवडू लागलो आणि सो वी गॉट मॅरिड। नॉर्मली घरी रिमोट कोणाच्या हातात असतो? रिमोट आमच्या मुलाच्या। बरं, आणि घरचा रिमोट कोणाच्या हातात असतो? घरचा तिच्याकडे असतो, ऑफिसचा माझ्याकडे असतो। येस। आता तुम्हाला विचारूया, म्हणजे ह्यांना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा हथकडी डाल दो असा विचार केला, म्हणजे लॉक कर दो? नक्कीच। नक्की? हो। पण पहिल्या भेटीत एकदम म्हणजे नक्की काय कारण काय आवडलं यांच्याबद्दल तुम्हाला? एक म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा म्हणजे हे घरी आलेले बघायला आणि जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचं बोलणं किंवा त्यांचं वागणं हे पोलिसी अजिबात नाही आहे। एकदम साधा माणूस आहे, हेच मला मुख्य आवडलं ह्यांच्यातलं। लग्नाआधी जनरली मुलीबद्दल सगळी चौकशी करतात, मुलाबद्दल चौकशी करतात, ते आई वडिलांच्या साईडने असतं। आता हे CID मध्ये आहे तर नक्कीच तुमच्या बाबतीत त्यांनी पहिल्यांदाच चौकशी केली असणार। तुम्ही यांची चौकशी केली की नाही सांगा? तशी गरज भासली नाही। सुदैवानं माझी मोठी वहिनी हिच्या आत्याची मुलगी, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे फॅमिली रिलेशन आधीच मेंटेन झालं होतं आणि त्याच्यानंतर मी पोलीस ऑफिसरचं ट्रेनिंग घेऊन आलो। लग्नाचा विचार मनात आला त्यावेळेला घरात बोलून दाखवलं, घरातल्यांनी पुढाकार घेऊन आमचं मॅरेज झालं। आता आपण सुरू करूया आपली पहिली राऊंड। त्याच्या अगोदर आपण टॉस करूया। या टॉसच्या एका साईडला लिहिलं लव्ह मॅरेज आणि एका साईडला लिहिलं अरेंज मॅरेज। हा टॉस केल्यानंतर जो जिंकेल त्याच्या प्रत्येक 3 राऊंड त्याच्यापासून सुरू होणार। लव्ह मॅरेज। लव्ह मॅरेज। आमच्या राऊंडचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग। हजबंडला बायकोबद्दल 3 प्रश्न विचारतील आणि वाईफला हजबंडबद्दल 3 प्रश्न विचारतील। अचूक उत्तराला मिळतील 10 पॉईंट्स। तर आपण सुरू करूया तुमच्यापासून। ह्यांची आवडती अभिनेत्री कुठली? काजोल किंवा लीना चंदावरकर? किंवा नाही, एकच। काजोल। काजोल आवडते? इथे तुम्ही दुसरी लिहिली आहे। ह्यांना करीना आवडते। करीना? फारच डेव्हलपमेंट आहे। लेटेस्ट डेव्हलपमेंट। तिने बनवलेला नावडता पदार्थ? भेंड्याची भाजी।
नाही. इथे लिहिलंय आठवत नाही पण अनेक वेळा डाळीची आमटी. तिसरा प्रश्न असा आहे, अपूर्ण इच्छा ह्यांची अशी अपूर्ण इच्छा कुठची आहे? पूर्ण इच्छा मी सांगू? कदाचित सेकंड चान्स किंवा मोहितला बहीण भाऊ कोणते व्हावं अशी. एक्झॅक्टली. मग आज लवकर फुलफिल करायला पाहिजे ती. हे तुम्हाला जात. ह्यांचा आवडता गायक कोण आहे? आय थिंक किशोर कुमारच असेल. येस ऑफकोर्स असेल का? हेच किशोर कुमार. आवडता खेळ कुठचा? कॅरम. येस कॅरम. इशारों पे नचाने का ना. गप्पा गोष्टीत ह्यांचा मधला आवडता विषय कुठचा? गप्पा गोष्टींमधला आवडता विषय गॉसिपिंग ऑल्सो. नाही नाही सांगता येत. मी सांगू? फार सोपं आहे. शॉपिंग, जेवण आणि टीव्ही सिरियल्स मध्ये काय होतंय. आता आपण जाऊया अरेंज मॅरेजकडे. हा प्रश्न जातोय तुम्हाला. ह्यांचा आवडता फिल्म डिरेक्टर कुठचा? फिल्म डिरेक्टर लवकर नाही सांगता येणार. ह्यांनी लिहिले इथे जब्बार पटेल आणि सुभाष घई. आवडते फूल? आवडते फुल गुलाब. एक्झॅक्टली गुलाब. ह्यांचं भविष्यातली स्वप्न? ह्यांचं काय असं स्वप्न आहे? ॲम्बिशन काय आहे? ॲम्बिशन एक तर त्यांचं अमेरिकेला जायचं पूर्ण झालंय, त्याच्यानंतर पुन्हा लंडनला फोक डान्स किंवा या संदर्भात जायचं स्वप्न आहे. त्यांना फॉरेनला जायचं हे तुम्ही बरोबर म्हणाल. एकदम बरोबर. आता जातोय तुम्हाला प्रश्न. ह्यांचा आवडता क्रिकेटर? सुनील गावस्कर. अगदी बरोबर. आवडता मराठी चित्रपट? बिनधास्त. एकदम बिंदास सांगितलं. एकदम बिंदास सांगितलं तुम्ही. लग्नानंतर सर्वप्रथम कोणत्या देवळात गेला होता? माझ्या अंदाजे सिद्धिविनायक. नॉड करत ते. नाही नाही म्हणतात. नाही सिद्धिविनायकला नव्हता गेला तुम्ही. त्यांनी रामाच्या मंदिरमध्ये गेला कारण लग्नाच्या हॉलच्या बाजूला. तर आपले स्कोर्स असे आहेत. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 30 पॉईंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 40 पॉईंट्स. तर ही राऊंड अरेंज मॅरेजने जिंकली आहे आणि त्यांना मिळतंय विवा पश्चिमतर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आणि तुम्हाला मिळतंय विवा पश्चिमतर्फे 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. चालेल ना? पुरेल ना? नक्की. ठीक. अजून 2 राऊंड बरेच बक्षीस आहेत. आता आपण थोडीशी मस्ती करूया, थोडीशी धमाल करूया, थोडे हातपाय मोकळे करूया आणि मला पूर्ण खात्री आहे की हे गेम्स खेळून झाल्यानंतर तुम्हाला नक्की असं वाटेल की तुम्ही एक छोटीशी पिकनिक करून आला. वाटेल ना? नक्की ना? ठीक आहे. आपण आता सुरू करूया तुमच्याकडनं. या तुम्ही तिकडे यायचं त्या सर्कलवरती. तुम्ही हे असं डोक्यावरती घेऊन उभं राहायचं मटकीसारखं आणि तुम्ही या सर्कलच्या आतमध्ये बॉल टाकायचा. जितका वेळ तो बॉल आतमध्ये जाईल त्याच्यापेक्षा जास्ती ह्यांना खेळावं लागेल आणि फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. ओके रेडी? थांबा. टाइम स्टार्ट नाव. चला. तोंडावर मारला. नेमकं तोंडावरच मारणार बघ आता. मस्त चान्स आहे. खूप छान गेला. किती वेळ आहे? अजून आहे 30 सेकंद आहे. अरे एकदा गेला. 40 सेकंद. 20 सेकंद. लवकर. भागते कशाला? 3 4 5 6 7 8 9 मारण्यासाठी फार छान चान्स आहे. आता या गावरले अगोदरच. तुम्हाला गेम कळला ना? चांगलाच कळला. आता मी कुठे मारायचा विचार करतो. तुमची वेळ सुरू होत आहे आता. गेला. लवकर. नाही. पट. बॉल पण लागते. लवली. 2 टाइम्स. पटकन. अरे 3 वेळा. व्हेरी गुड.
किती वेळ 40 सेकंद 20 सेकंद आहेत अजून. अरे 4 टाइम्स गुड. 2 3 4 5 6 7 8. दॅट वॉज अ गुड थ्रो. चांगला थ्रो आहे तुमचा. बऱ्याच दिवसांनी आणि प्रॅक्टिस किती ऍक्टिव्ह आहात तुम्ही हे पण कळतं. म्हणजे दाखवायचं आहे ना पोलीस मग ते दाखवायला लागतं. नाही ते तुम्ही नक्कीच सिद्ध केलंय. तर या गेमचा आपण स्कोअर बघूया. तुम्ही 2 वेळा बॉल टाकला सर्कलमध्ये आणि तुम्ही 5 वेळा टाकला. आपण दुसरा गेम खेळूया आणि बघूया स्कोअर कुठपत जातोय. चला या. आता काय आता गेम तुम्हाला समजावते. हे इथे मध्ये राहणार. तुम्ही त्या सर्कलमध्ये उभं राहायचं आणि ह्याच्यामध्ये रिंग टाकायची अशी. इन Okay. केस हे रिंग खालती पडली आणि हे खालती पडलं तर ती तुम्हाला ते उचलून देणार, रिंग तिकडे आणून देणार. तुम्ही सर्कलच्या बाहेर यायचं नाही. म्हणजे मी धावायचं नाही ना. नाही. खूप धावला तुम्ही. आता तुम्हाला थोडी विश्रांती आहे. आता थोडी नेमबाजी करूया. थांबा. तुमचा वेळ सुरू होत आहे. सुरू. धाव 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 फेकून नाही चालणार का? तिने फेकून नाही चालणार माझ्याकडे? चालेल फेकलं तर चालेल. ही काय पद्धत. उचल उचल लवकर. हे धरायचं की नाही? हा. आपण धरायचं की नाही? हो. अरे ते घेऊनच पडणार. फास्ट. लवकर. लवकर लवकर लवकर. चांगली एक्सरसाइज आहे. शी शी शी. लवकर लवकर. लवकर लवकर फास्ट. 50 लवकर. 10 सेकंद लवकर लवकर लवकर. अजून एक chance. 3 4 5 6 सगळ्या कॅलरीज बर्न झाल्या ना. आता या तुमच्याकडं. हा हे घ्या रिंग घ्या. मी सेंटरमध्ये ठेवतो. तुमचा वेळ सुरू होत आहे आता. बघितलं पिस्तुलीचा पण नेम चांगलाच असतो तिथे. शार्प शूटर आहे मी. सगळे टाकणार नाही. ओके. अरे लवली. लवकर 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 उचल. अरे क्या नेम है. हे फास्ट 50 सेकंद. नाही. 3 फास्ट 4 6 7 8 4. ओके. आता ती थकलेली आहे, मी नाही आहे. मगाशी तुम्ही टाकला होता. बसा आणि आपण आता स्कोर बघूया. लव्ह मॅरेजनी 4 वेळा रिंग टाकली आणि अरेंज मॅरेजनी 5 वेळा रिंग टाकली. दोन्ही गेम्स अरेंज मॅरेजनी जिंकल्यामुळे तुम्हाला मिळतात 40 पॉईंट्स आणि तुम्हाला 0. म्हणजे इन शॉर्ट गंमत जम्मत ही राऊंड अरेंज मॅरेजनी जिंकली. आता आपण करूया थोडंसं शॉपिंग. आपण विंडो शॉपिंग करणार आहोत. म्हणजे थोडक्यात या राऊंडमध्ये तुमची मतं कितपत जुळतात हे आम्हाला कळेल. आपण पहिली सुरुवात करूया यांच्याशी. या चला आपण गेम खेळूया. आता या 10 वस्तू नाही, त्यातल्या फक्त 2च वस्तू उचलायच्या. आता इथे 3 रंगाच्या बास्केट्स आहेत राईट. सिमिलरली त्याच रंगाच्या 3 पिशवाई आहेत. ओके. प्रत्येक लाल रंगाच्या बास्केटमधनं 2 वस्तू उचलून लाल रंगाच्या पिशवीत टाकायच्या. या प्रत्येक रंगाच्या शॉपिंगला 10 सेकंद मिळतील. तुमची वेळ सुरू होत आहे आता. सुरू. 4 5 6 7 8 9 स्टॉप. आणि तुला द्यायचं. 2 वस्तू घेतल्या. येस. 2च वस्तू टाकल्याच्या. आता काय कन्फ्युजन नाही ना. नाही. आता ब्लू विंडो शॉपिंग. फक्त ब्लू विंडो शॉपिंग.
तुमची वेळ सुरू होत आहे आता. सुरू. 2 3 4 5 सोडून द्या 8 9 10 स्टॉप. काय शोधत काय बसताय तुम्ही? मला पाहिजे ती वस्तू नाही मिळाली. तिने पण घाईघाईतच टाकली. पाहिजे ती वस्तू नाही मिळाली. आता ग्रीन विंडो शॉपिंग. तुमची वेळ सुरू होत आहे आता. चल 4 5 6 7 8 9 10. बस झालं. झालं. या बसा. दमला असाल ना तुम्ही. आता या तुम्ही शॉपिंग करा. आता आपण पहिलं लाल विंडो शॉपिंग करूया. तुमची वेळ सुरू होत आहे आता. सुरू करा. 3 4 5 6 7 8 9 बस. एवढे लवकर केली पण. फटफट फायरिंग घरी असते पण शॉपिंग करतात का? एकदम हो easy. सोबत असतो. हो ना. सोबतच ना प्रत्येक कामात. काय टेन्शनच नाही तुम्हाला. शिक जरा. आता ब्लू विंडो शॉपिंग. सुरू. 2 3 4 5 6 7 8 9 बस. संपलं की काय? नाही आहेत, त्यांनी ठेवलंय आमच्यासाठी शिल्लक. आता ग्रीन. लास्ट. अँड टाइम स्टार्ट्स. हां लवकर. 2 3 4 5 6 7 8 9 स्टॉप. झालं शॉपिंग. झालं बाबा. दमलो नाही कसं. चला बिल देऊया आता. या बसा. आता बघूया तुम्ही काय शॉपिंग केलेत. किती मतं जुळतायत ना. हसायला येते ना. काय चॉईस आहे तुमचा. खडू घेतले मोहितसाठी. खडू घेतले मोहितसाठी. आणि मिरचीची पूड कोणाच्या इथे डोक्यात टाकायला. बोलतोच काहीतरी घरी. मुगाची डाळ आहे. आणि हे काय आहे? काय माहित नाही मला. तू कुठेच काहीच जुळत नाहीये. आता न्यू चेंडू आणि शेंगदाणे. अरे वा. इथे शेंगदाणे निघाले आणि पोहे. म्हणजे इथे तुम्हाला 10 पॉइंट्स मिळतात. आहे साबुदाणा आणि हे न्यूट्रिमुल्स. आणि इथे तिने घेतली आहे बडीशोप तुमच्यासाठी. हां हेच मला आणि राहिलं ना. हिरवे मुगाची डाळ. आता तुमची राई आणि लसूण. हे बघा हे अजून दुसरंच काहीतरी. काय घेतात. इथे पण घेतली मिरचीची पूड टाकायला. शी काहीच नाही ते आहेत. नक्की तुमचं चॉईस असणे. बांगडे घेतलेत. बांगडी आहे आणि तुरीची डाळ आहे. आणि इथे काय आहे. अरे वा. इथे पण बांगड्या आहेत आणि आहे दोरा. म्हणजे इथे तुम्हाला मिळत आहेत 10 पॉइंट्स. बघूया लाल मध्ये काय आहे. दोन्ही कडधान्य आहेत. एक मसूर आहे आणि याला काय म्हणतात माहित नाही. अरे वा. इथे पण मसूर निघालाय. तर एक तरी गोष्ट आहे. तर आपण या राऊंडचे स्कोर्स बघूया. तुम्हाला मिळतात 10 पॉइंट्स आणि तुम्हाला मिळतात 20 पॉइंट्स. म्हणजे हा राऊंड थोडक्यात अरेंज मॅरेज जिंकला. आणि ह्यांना मिळतात सनफ्लेमचं OTG. आणि आपण जरा फायनल स्कोर्सकडे जाऊया. मला काहीतरी दिसतंय. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 40 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 100 पॉइंट्स. सेंचुरी. म्हणजे थोडक्यात आजची जोडी नंबर 1 आहे अरेंज टीम. या तुम्ही पण या. आणि तुम्हाला